शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असणारे डॉक्टर संजय ज्ञानेश्वर चाकणे यांना विश्वभारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं विश्वभारती पुरस्कार प्रदान करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत असून सरांना मानपत्र प्रदान करत असताना सरांच्या जीवनाचा संक्षिप्त परिचय घेण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर संजय चाकणे सर गेली 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या उत्तुंग कार्याचा संक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे. डॉक्टर चाकणे सरांचे वडील कृषी अधिकारी तर आई सुमन चाकणे निरक्षर असूनही अनुभवाने विद्वत्ता आत्मसात केली होती आणि या गुणवान दाम्पत्याच्या पोटी सरांचा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डे येथे झाला. सरांना नलिनी भागवत, शिल्पा भागवत व निर्मला लडकत या 3 बहिणी उच्च शिक्षित विवाहित असून भावाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असताना त्यांचं मन भारावून जात आहे. सरांच्या सौभाग्यवती रंजनाताई चाकणे MA MPhil MLib असून पुण्यातील HV देसाई महाविद्यालयात काही काळ कार्यरत होत्या. सरांना 2 कन्या असून त्या आपल्या पित्याचाच वारसा पुढे चालवत आहेत. आदितीने जपानमधून PhD पदवी प्राप्त केली तर अवंतीनं नेदरलँड येथून मास्टरचे शिक्षण पूर्ण केले आहे. सरांच्या यशामागं आई वडील आणि त्यांच्या गुरुजनांबरोबर त्यांच्या पत्नी व 2 लाडक्या कन्या यांची भक्कमपणे साथ लागली असे नम्रपणे ते नमूद करतात. चाकणे सरांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे पाली बल्लाळेश्वर जवळील नांदगा रिंगणगाव धरणगाव जिल्हा जळगाव येथे घेतले. वडिलांच्या सेवेअंतर्गत बदलीमुळे सरांना शिक्षणासाठी बालवयातच भटकंती करावी लागली. हा बालवयातील अनुभव पुढील आयुष्यात एक कणखर नेतृत्व निर्माण करण्यासाठी उपयोगी पडला. विद्येचं माहेरघर असलेल्या भारती विद्यापीठाच्या YM कॉलेजमधून 12वी उत्तीर्ण तर नामांकित अशा फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे आणि पदव्युत्तर व विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी फिजिक्स विषयातून डॉक्टर सुधा बोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राप्त केली. सरांच्या सेवेचा श्री गणेशा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबूरावजी घोलप कॉलेज पुणे येथून वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून झाला. त्यानंतर आबासाहेब गरवारे महाविद्यालय व भारतीय जैन संघटना महाविद्यालय वाघोली येथे त्यांनी सेवा केली. सरांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अप्रतिम असं काम केल्यानं वाघोली महाविद्यालय चाकणे सरांचे कॉलेज म्हणून संपूर्ण राज्यात आणि देशात प्रसिद्ध झाले. सरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर अशोक कोळसकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर अरुण अडसूळ, डॉक्टर वासुदेव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 7 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक म्हणून काम करताना या विभागाला एक नवीन दिशा देण्याचं काम केले. त्यानंतर सर प्राचार्य म्हणून इंदापूर महाविद्यालयात रुजू झाले व थोड्याच दिवसात संपूर्ण महाविद्यालयाचा कायापालट केला. आपल्या कर्तृत्वानं 12 वर्षात इंदापूर कॉलेजचे आय कॉलेज झाले. अनेक पुरस्कार महाविद्यालयास प्राप्त करून दिले. चाकणे सरांचे आय कॉलेज म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ओळखले जाऊ लागले व एक प्राचार्य काय बदल करू शकतो याचे एक मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणून डॉक्टर चाकणे सर आपल्या समोर आले. चाकणे सर आपल्या गेल्या 3 वर्षांपासून टिकाराम जगन्नाथ अर्थात TJ कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहतात. आपल्या कामाची दखल घेऊन संस्थेनं आपणास सहविचार पदावरती विराजमान केले आहे. सरांच्या एकूण 35 वर्षांच्या सेवेमध्ये 17 वर्ष प्राचार्यपद भूषवले आहे. सरांच्या आतापर्यंत 105 संशोधनपर निबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरती प्रकाशित झाले असून त्यांची 23 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या नावे एकूण 22 पेटंट आहेत. सर उत्तम वक्ते, सूत्रसंचालक, उत्तम प्रशासक आणि सृजनात्मकता, नाविन्यतेचा ध्यास घेऊन नवनवीन कल्पनांना सामोरे जात अनेक नव उपक्रम सरांनी राबवले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये डॉक्टर संजय चाकणे सर अग्रेसर आहेत. त्यांच्या हाताखाली 10 विद्यार्थ्यांनी संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली असून 7 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. सरांनी ग्रामीण भागातून येऊन शहरी भागात काम केले. सरांनी महाविद्यालय स्तरावरती
विविध समित्यांवर, विद्यापीठ स्तरावरती व्यवस्थापन परिषद, सिनेट, अकॅडमिक कौन्सिल अशा अनेक पदावरती काम केले आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक समित्यांवर काम केले असल्यामुळे त्यांना लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा मोठा अनुभव आहे. शैक्षणिक, सामाजिक कामगिरी करत असताना सरांनी आतापर्यंत देशातील 302 गडांवर भ्रमंती केली असून सरांनी 32 देशांना भेटी दिल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांचं आयोजन देशात आणि परदेशात सुद्धा त्यांनी केलेलं आहे. सरांना स्वतःला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्राचार्य व सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला आहे. सरांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळाले आहे. सरांच्या विविध सामाजिक जिवंत आणि ज्वलंत विषयावर आकाशवाणी व दूरदर्शनवर अनेक मुलाखती झाल्या आहेत. सरांनी नवी पिढी घडवण्याचे काम केले आहे. आपण उभारला उदात्त कार्याचा उत्तुंग कर्तृत्व ध्वज जो डौलानं फडकतो आहे. म्हणून प्रेरणा आमच्या समोर आपण निर्मिलेली आपली आयुष्य वाट दाखवत आहे. समाजाच्या पावलांना विजयाचे क्षितिज आपल्या असीम कार्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून हा त्यांचा गौरव. हे अभिनंदन आहे आपल्या व्यक्तिमत्वाचं. हे अभिनंदन आहे तुमच्या कर्तृत्वाचं, नेतृत्वाचं आणि आपण पूर्णत्वाला नेलेल्या स्वप्नांचं. हे अभिनंदन आहे आपल्या कार्याचं, कष्टाचं, व्यासंगाचं आणि हा पथ चालताना झेललेल्या प्रत्येक क्षणांचं. हे अभिनंदन आहे आपल्या सत्वाचं, तत्वाचं, आपल्या समर्पणाचे, आपल्या मनस्वी सामर्थ्याचे. हे अभिनंदन आहे आपल्या प्रतिमेचं, तेजाचे, पराक्रमाचे आणि आपण जपलेल्या पावित्र्याचं आणि मांगल्याचे. हे अभिनंदन आहे आपल्या आयुष्य नावाच्या प्रवासाचे, समाजासाठी पावले उचलणाऱ्या आपल्यातील जीवन यात्रिकाचे. म्हणून आपला गौरव करण्याचं भाग्य आम्हाला मिळते आहे. एक विलक्षण आनंद अनुभूती. आपल्या सर्वगुण संपन्न आयुष्याच्या यशोदायी वाटचालीसाठी विश्वभारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं विश्वभारती पुरस्कार आज शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी आदरपूर्वक प्रदान करत आहोत. पुढील प्रगतीसाठी आपणास लक्ष अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वास विश्वभारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं 31 जानेवारी 2026 रोजी पुणे येथे हे सन्मानपत्र आदरपूर्वक प्रदान करत आहोत.